नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बांगलादेशमध्ये यादवी माजलेली ग्रहकलह चाललेला आहे आणि तिथे हिंदूंना प्रचंड त्रास दिला जातोय, त्यांची कत्तल केली जाते. या संदर्भातच आजचा विषय आहे. सैतानांनो, उपकाराची जाण ठेवा. बांगलादेशमधले जी जनता आज रस्ते उतरून हिंदूंच्यावर अत्याचार करते ना, त्यांना सांगावं वाटतं. जे लोक आज तलवारी घेऊन सडकेवर नंगा नाच करतायत, त्यांना सांगावं वाटतं की थोडंसं पाठीमागे जाऊन इतिहास अभ्यासा. काय अवस्था होती तुमची. हा जो बांगलादेश पाकिस्तानमध्ये होता ना, तेव्हा त्याला पूर्व पाकिस्तान म्हणत होते. या पाकिस्ताननी सगळ्याच बाबतीमध्ये पूर्व पाकिस्तानची म्हणजे आत्ताच्या बांगलादेशची कशी उपेक्षा केली याची यांनी माहिती घ्यायला हवी होती. बांगलादेश मुक्त जो झाला त्याची कारणं होती. बांगलादेश मुक्ती युद्धाची काय कारणं होती? एक आर्थिक विषमता, दुसरं राजकीय उपेक्षा, तिसरं भाषा विवाद आणि चौथं नैसर्गिक आपत्ती. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही हा पाकिस्तान पूर्व पाकिस्तानला मदत करत नव्हता आणि त्याच्यामुळं बांगलादेश मुक्ती युद्धाची सुरुवात झाली. पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर म्हणजे आताच्या बांगलादेशवर त्यावेळेला हवाई हल्ला केला होता आणि त्यावेळेला बांगलादेश नागरिकांना अक्षरशः चिरडून मारलं होतं. कापाकापी चालू होती तिथं या पाकिस्तानच्या सैन्याकडून. हजारो महिलांच्यावर मुलींच्यावर बलात्कार केले जात होते. या पाकिस्तानच्या सैतानांनी या बांगलादेशमध्ये रक्ताचे पाट वाहिले होते. लहान मुलं सुद्धा सोडली नव्हती. बांगलादेशचे आता जे सैतान ज्या तलवारी घेऊन जे हिंदूंच्या चालून येत आहेत ना, त्यांनी स्वतःचा इतिहास अगोदर तपासायला पाहिजे. याच भारतामुळं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. आज एवढा चाललाय ना तुमचा नंगानाच, तर कुणाच्या जीवावर चाललेला आहे आणि कशासाठी केलं जाते हे सगळ्या गोष्टी. हा जो 16 डिसेंबर हा जो विजय दिवस तुम्ही साजरा करताय ना, याचं सगळं श्रेय भारतीय लष्कराला, भारतीय सरकारला आणि भारतीय जनतेला आहे. 26 मार्च हा जो तुमचा स्वातंत्र्य दिन आहे, स्वातंत्र्य कुणामुळे मिळालं? कुणी बलिदान दिलं त्याच्यासाठी? अरे हा पाकिस्तान ज्या वेळेला तुमची कत्तल करत होता ना, जीवाची भीक मागत होता तुम्ही या हिंदुस्थानकडे. या हिंदुस्थाननी तेवढं मदत नसतीने केली तुम्हाला तर एक बांगलादेशी जिवंत राहिला नसतं. कापून काढले असते सगळे पाकिस्ताननं. याची फिकीर नाही राहिलेली तुम्हाला. आज हे जे तलवारी घेऊन तुम्ही चालून जाताय बांगलादेशमध्ये, हिंदूंची घरं पेटवली जात आहेत, त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत, तिथल्या महिलांच्यावर मुलींच्यावर गँगरेप्स होत आहेत. कशाची जीवावर तुम्ही उडताय? एवढं बळ कुठनं आलं तुम्हाला? भारतातल्या एका राज्य एवढं सुद्धा हा बांगलादेश नाहीये. आणि या पद्धतीनं तिथे जे अत्याचार होत आहेत हिंदूंच्यावर, अरे ज्यांनी तुम्हाला जीवदान दिलं, ज्या इस्कॉन मंदिरातून तिथे समाजसेवा घडवली जाते, भुकेलेल्यांना अन्न दिलं जातं, त्यांच्यावर तुम्ही हल्ले करता, तिथले मंदिरं तोडून टाकता आणि तिथलं सरकार हे सगळ्या गोष्टी बघत राहिले. न्याय मिळवून दिला जात नाही, कायदेशीर मदत मिळत नाही आज तिथल्या हिंदूंना. जो कोणी वकील हिंदूंची केस घेईल त्याला कोर्टात पेटवून देण्याची भाषा केली जाते. एका वकिलाने तिथल्या हिंदूंची केस घेण्याचा प्रयत्न केला, त्याचं घर पेटवून दिलं, त्याला इतकं मारलं की तो आज तिथं आयसीयू मध्ये तडपडतोय. जगेल का नाही शंका आहे. एवढी मस्ती कुठून आली तुम्हाला आणि कशासाठी? अरे ज्यांनी उपकार केले त्यांच्यावरच उलटलाय तुम्ही. 1971ला जीवाची भीक मागत होता तुम्ही, त्यावेळेला भारतीय लष्करानं पाकिस्तानवर हल्ला केला आणि ह्या बांगलादेशींना वाचवलंय. या बांगलादेशी निर्मितीसाठी भारतानं रक्त सांडलेलं आहे, या हिंदूंनी रक्त सांडलेलं आहे आणि आज तुम्ही हिंदूंच्याच जीवा उठलाय. पाकिस्तानला सगळ्या प्रकारच्या युद्धामध्ये, हवाई युद्ध असो किंवा जमिनीवरलं युद्ध असो, सगळ्या प्रकारच्या युद्धामध्ये
भारताने पाकिस्तानला मात दिलेली आहे, पराभव केलेला आहे. आता पाकिस्तानचा जनरल नियाजी गुडगाव आला होता त्यावेळेला, गुडगाव शरण आला पाकिस्तानचा सैनिक वगैरे. आणि त्यावेळेला भारताचे जनरल अरोरा होते, त्यांच्यासमोर शरणागती करारावर स्वाक्षऱ्या केल्या यांनी. आणि ज्या वेळेला हे पाकिस्तान हल्ला केला तेव्हा 1 कोटी बांगलादेशींना, निर्वासितांना आश्रयाला इथं आले होते भारतात. 2 वेळचं खायला त्यांना भारतानं दिलेले, इथल्या हिंदूंनी दिलेले. आणि आज तिथे हिंदूंच्या जीवावर उठताय तुम्ही. अरे कुठे फेडाल हे पाप? ते 1 कोटी बांगलादेश मधले किती माघारी गेले? आजही आम्ही त्या बांगलादेशींना पोचतोय. कशासाठी पोचतोय आम्ही? हे सगळे इथनं हाकलून काढायला पाहिजेत. कुठे गेले ते सेव गाजावाल्याच्या त्या पाट्या गळ्यात अडकून फिरणारे? गाजापट्टीवर हल्ला झाला, यांना झोपा लागत नव्हत्या. पॅलेस्टाईनवर हल्ला झाला, इथल्या पुरोगाम्यांना झोपा लागत नव्हत्या, गळ्यात पाट्या अडकून फिरत होते. सेव गाजा. आज त्यांना कळत पण नाही शेजारी काय चालली परिस्थिती. शेजारच्या बांगलादेशमध्ये आपलेच बांधव, त्यांना कापून काढलं जाते, बलात्कार केले जाते तिथल्या आपल्याच आया बहिणींच्यावर, त्यांची जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत, घरं पेटवून दिली जात आहेत. आंधळे मुखे बहिरे झालेत का हे? एकाला सुद्धा आता कंठ फुटत नाहीये. जी परिस्थिती बांगलादेशमध्ये चालली ती अत्यंत वाईट परिस्थिती चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनतेचा इथे संताप होतोय. भारत सरकारनं ह्या बाबतीमध्ये ताबडतोब लक्ष घालून तिथले जे हिंदूंच्यावर होणारे अत्याचार आहेत ते थांबवावेत. अमेरिका ह्या बाबतीमध्ये, आपल्या नागरिकांच्या बाबतीमध्ये किती जागरूक असते बघा. कुठल्याही एखाद्या देशामध्ये जर त्यांच्या नागरिकांच्यावर हल्ले झाले किंवा तिथल्या कुठल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अमेरिकन नागरिक मारला गेला, अमेरिका घरात घुसून मारते, घरात घुसून. बांगलादेशमधल्या जनतेला एकच सांगणं आहे की ही वेळ फक्त भारतावर आणू नका. भारतातलं सरकार हे बघत बसणार नाही. आता भारत सरकारला ऍक्शन मोडवर यायला भाग पाडू नका, एवढंच तिथलं सांगणं आहे. नाहीतर हा बांगलादेश आहे ना, 2 दिवसाचं पण नाही राहील. 2 दिवसात बांगलादेशची वाट लागेल जर भारतीय लष्करानं ठरवलं, भारत सरकारनं ठरवलं तर. त्यामुळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बांगलादेशमधल्या त्या सैतानांना एवढंच सांगणे, केलेल्या उपकाराची जाण ठेवा. आणि भारत सरकारला सांगणे की ताबडतोब भारतीय जनतेच्या भावना लक्षात घेऊन ताबडतोब बांगलादेशमधल्या परिस्थितीकडे लक्ष द्या आणि तिथल्या हिंदूंना वाचवा. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांनाही सांगा. धन्यवाद.